प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे. प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यापेक्षा या जगामध्ये कोणताच समय सुंदर नाही. का कोणता समय सुंदर नाही? कारण ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं ना, त्या देवाला जरी आम्ही प्रत्यक्षरित्या पाहत नसलो, पण वचनाच्या माध्यमातून आणि विचाराच्या माध्यमातून तो आमच्याशी बोलतो. आज मला उद्या प्रेयरला यायचं होतं. मी म्हणलं उद्या जाईन मी प्रेयरला. पण देवाच्या आत्म्याने मला 6:45ला दाखवलं तुला आजच जायचंय. आणि जेव्हा देव दाखवतो ना, तेव्हा मी वेळ लागली. सगळी तयारी केली, अंघोळ वगैरे हे ते सगळं करून पटकन लगेच तुमच्यापर्यंत आलो. मग प्रार्थनेची सुरुवात आपण भक्तीने करूया आणि सुरुवातीची प्रार्थना अंजू करेल आमच्यासाठी. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते म्हणजे माणूस सर्वांचं होते गौरव ते मान होते बाप्पा. आम्हाला प्रार्थनेसाठी एकत्र केलं धन्यवाद बाप्पा. दे बाप्पा होणारा संदेश तो आश्रयित करीश बाप्पा. त्याद्वारे आमचं अंतवरून बदलून टाकीश बाप्पा. अंकलचा गोट्याचा स्पर्श कर आणि तुझ्या नावाचा गौरव देश बाप्पा. इथून पुढचा वेळ काळ सारे तुझ्या हाती येते. हीच अशी विनंती धन्यवाद आणि प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात येतोय. आमेन. प्रियांनो, प्रभू येणार आहे. प्रभू येण्याची तयारी करत आहे. काही जणांना असं वाटत असेल प्रभू स्वर्गामध्ये आसनावर आरामशीर बसलेला असेल, आरामशीर प्रभूचं सर्व काही चाललेलं असेल. प्रियांनो, जेवढी तयारी आम्ही प्रभूच्या येण्यासाठी करत नाही ना, तेवढी तयारी तो आम्हाला आपल्या जवळ घेण्यासाठी करत आहे. प्रगटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे? हेडिंग काय प्रगटीकरणाच्या 7व्या अध्यायाची? तिथं वधूच्या लग्नाविषयी सांगितलेलं आहे. वधूचं लग्न वराबरोबर होण्यासंबंधाने त्या अध्यायामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आता जगिक लग्न जर कोणाच्या घरी असलं, तेव्हा जगिक लग्नाला असं असतं का 5 मिनिटात सगळं आवरलं की लगेच लग्नाच्या मंडपात वधू पण येतो, वर येतो, असं झालं का? जगिक लग्नामध्ये आपण जेव्हा सम्मिलित होतो किंवा जातो आपण, तेव्हा आपल्याला त्या लग्नाला दुरूनच आपल्याला दिसतं की कशा प्रकारे तयारी केली, काय काय त्या लग्नामध्ये आणलंय, कोणी कसं प्रकारचं काय गिफ्ट आणलंय. निरनिराळ्या गोष्टी आम्हाला जगिक लग्नामध्ये दिसतात. आता इथं तर वधू बरोबर आपलं बरोबर लग्न होणार आहे. मग या लग्नासाठी काही तयारी वगैरे असेल का नाही? का बिगर तयारीचं लग्न असेल का? त्या अनुषंगाने आजचं वचन आलेलं आहे. काढूया आपण पहिले योहान 2रा अध्याय 13वं वचन. तेरा ना. हम्म. बापांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो दृष्ट ज्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहित आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. कारण तुम्ही कोणाला ओळखता? पित्याला. प्रियांनो, आज आम्हाला पिता, पुत्र, पवित्र आत्मा या गोष्टी पृथ्वीवरूनच समजून घ्यायच्या. पिता पण एक आहे, पुत्र पण एक आहे, पवित्र आत्मा पण एक आहे. ते वेगळे नाही, पण त्यांना वेगळ्या तऱ्हेचा दर्जा आज काही जणांनी दिलाय. तीनाचा एक बनलाय, 3 in 1 असं काही जण म्हणतात. देव एक आहे. प्रारंभापासून बायबल आम्हाला हे शिकवतं की एक देव आहे. जुन्या करारात पण दिलंय, नवीन करारात पण दिलंय. पण एक देव आहे हे कसं सिद्ध करायचं, हे निरनिराळ्या माध्यमातून आम्हाला दिसतंय. प्रियांनो, वचन बदलणार नाही. देव एक जर आहे तर त्याचे कार्य 3 आहेत.
तीन शरीर नाही, तीन शरीरांमध्ये येऊन तो कार्य करत नाही. जसं आपण इतर गोष्टीविषयी ऐकतो, निरनिराळ्या माध्यमातून जगातून आपल्याला दिसतं, एक व्यक्ती तीन प्रकारचा रोल करताना आपल्याला दिसतो है ना. आपण विशेष करून दुसऱ्या गोष्टी जर अनुभवल्या या गोष्टीला समजण्यासाठी, एकच व्यक्ती असतो पण तीन प्रकारचे तो रोल करतो. आणि मग आपल्याला दिसतं अरे व्यक्ती तोच आहे, पण त्याचे कार्य करण्याचे रोल वेगवेगळे आम्हाला दिसतात. प्रियांनो, देव पण एक आहे आणि एक देवाने सांगितलंय, मज वेगळा दुसरा कोणी नाही. आणि निरनिराळ्या माध्यमातून त्यांनी आपली साक्ष वचनाच्या द्वारे आम्हाला कळवली आहे. तर एक साक्ष बघू आपण. पहिले करंती 8वा अध्याय 4 वचन बघा. सर्वात प्रभावी साक्ष ही बायबलमध्ये. आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणूनच मूर्ती नाही आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. एकाखेरीज दुसरा आहेच नाही. देवाने दुसऱ्यालाच मान्यता दिली नाही, पण इथं तिसऱ्याची देखील मान्यता आली. देवाच्या आत्म्याने तिसऱ्याची मान्यता दाखवलीच नाही. त्याने दुसऱ्याचीच मान्यता मान्य केलेली नाही. पण आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये वावरत असताना आम्हाला तिसऱ्याची देखील ओळख करून देण्यात आलेली आहे. प्रियांनो, आमच्या शरीरात जीव आहे, आत्मा आहे आणि शरीर आहे, म्हणून आम्ही जीव. एक काढा बरं आमच्या शरीरातलं जीव काढा किंवा आत्मा काढा किंवा शरीर काढा, आम्ही जिवंत राहतो का? म्हणता येईल का आम्ही जिवंत आहे? तसं पिता पुत्र पवित्र आत्मा हे एकामध्येच आहे, पण हे तीन मध्ये विभागणी आज काही जणांनी केली. आणि ज्याने पण वचनामध्ये भेसळ आणली ना, 2 करंती 2:17 प्रमाणे, त्या व्यक्तीचा वरती न्याय अतिशय भयानकरीत्या होणार आहे. ज्याने वचनामध्ये भेसळ आणली त्यांचा, आणि दुसरं ज्याने वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया जगामध्ये आणली त्यांचा, या दोन प्रकारच्या व्यक्तींचा न्याय वरती अतिशय भयानकरित्या देवबाप करणार आहे. एकामुळं दोष लावण्याची प्रक्रिया वचनाला आलेली प्रियांनो. मग ते वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीने वचन दोष लावण्याची प्रक्रिया आणली का, ब्रदरनी वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आणली का, सेवकाने दोष लावण्याची प्रक्रिया आणली, हे आजपर्यंत कोणालाच माहित नाही. आज जो तो वचनाबद्दल शंका खातोय, प्रेषित 2:38 वचनाविषयी, पण कुणी असं जाहीररित्या सांगितलं का की मला या व्यक्तीचं नाव माहित आहे किंवा दासाचं नाव माहित आहे किंवा बहिणीचं नाव माहित आहे की त्यांनी या वचनाला दोष लावायची प्रक्रिया आणली? आजपर्यंत कोणालाच माहित नाही प्रियांनो, वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया कुणी आणली. पण ज्याने पण ही प्रक्रिया आणली आणि वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया केव्हा आली माहितीये? 2024 पर्यंत. आज कोणतं चाललंय? 2026 चाललंय है ना. 2024 पर्यंत वचनाप्रमाणे सर्व काही सेवा चाललेली होती. 2024 पर्यंत. 24 नंतर 2025 लागलं, तेव्हापासून वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया या जगामध्ये आली. म्हणजे येशू ख्रिस्त किती वर्ष होता जगामध्ये? 34. काय? येशू ख्रिस्त या जगामध्ये किती वर्ष होता? 33. 34 बरोबर आहे. 33.5. 33.5 वर्ष येशू ख्रिस्त या जगामध्ये होता आणि वयाच्या 30व्या वर्षापासून त्याने सेवा सुरू केली. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा कधी झाला? 30 वर्षाचा. 30 वर्षाचा. म्हणजे 12 वर्षाचा झाल्यावर.
30 वर्षाचा बाप्तिस्मा वय झाल्यावर बाप्तिस्मा घेतल्यावर कान्हा गावामध्ये लग्नामध्ये त्याने आपल्या चिन्हाचा आरंभ सुरू केला आणि तो अद्भुतरित्या सुरू केला. त्या लग्नामध्ये गेला आणि लगेच चिन्ह त्याने पाण्याचा द्राक्षरस केला असं झालं नाही. तिथं बरेच सवाल जबाब करण्यात आले. मारिया जेव्हा म्हणाली प्रभू द्राक्षरस संपला, तेव्हा तो काय म्हणला, बाई तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. जन्म देत्या आईला तो असं का बोलला बरं, तुझा माझा संबंध काय. बघा योहान 2 अध्याय त्याच्या 5व्या वचनामध्ये दिलंय की तो आपल्या आईला म्हणाला, मला वाटतं 5वं नाही, 5 पासून वाच बाळा खाली, 5 पासून वचन खाली वाच. 2 अध्याय 5 पासून वाचू ना. हा. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तिसरं वाच. तिसरं वाचू. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. आता सांगा, जन्म देते आईला तो असं का बोलला, तुझा माझा संबंध काय. जर येशू ख्रिस्त मारियाच्या उदरी जन्म घेतला येशू ख्रिस्ताने, मग येशू ख्रिस्त आपल्या जन्म देते आईला असे उद्गार का बोलला, बाई तुझा माझा काय संबंध. प्रियांनो, येशू ख्रिस्त पहिली गोष्ट, ज्या प्रकारे आपण या जगात जन्माला आलो अशा प्रकारे त्यांनी जन्म घेतलेला नव्हता. तो फक्त एक विशेष कारणासाठी आलेला होता. येशू ख्रिस्ताचं विशेष कारण काय होतं, या जगामध्ये आदामाने जे पाप आणलं होतं त्या पापाला पुसण्यासाठी किंवा त्या पापाला नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्ताला देहाने या जगात यावं लागलं. पित्याने नेहमी पित्याचं उद्गार येशू ख्रिस्त करायचा आणि काय म्हणायचं, येशू ख्रिस्त, मी पित्याच्या नावाने आलो आणि पिता मला जे सांगतो तेच मी करतो, मी आपल्या मनाचं काही करत नाही. का बरं. आता त्यांनी जर देहाने जन्म घेतला होता जगा मारियाच्या ठाई, मग त्याला आपल्या मनाने वागण्याचा अधिकार नव्हता का. आज आपण देहाने जगात जन्मलो, आपण वागतो का नाही आपल्या मनाने, एखादी का होईना गोष्ट आपण करतो का नाही, जी चांगली आपल्याला वाटते की सगळे म्हणते अरे वा ही गोष्ट चांगली आहे. समजा तुम्ही परीक्षेमध्ये फर्स्ट क्रमांक आणला, कोण तुम्हाला म्हणून का ही प्रक्रिया तुम्ही वाईट केली. घरचे म्हणतील किंवा बाहेरचे म्हणतील का तुम्ही फर्स्ट कशाला आली वर्गामध्ये, तू जर वर्गामध्ये शेवटच्या नंबरला आली असती आम्ही तुझं फार आनंद सत्कार केला असता असं म्हणन का कोणी. तसं येशू ख्रिस्त जर जगात आला होता देहाने, तर मग येशू ख्रिस्ताला एखादी गोष्ट का होईना आपल्या मनाने करता येऊ शकत नव्हती का. येऊ शकत होती, पण त्यांनी का नाही केली, कारण त्याला हे दाखवायचं होतं ज्या अनुषंगाने पित्याने त्याला पाठवलंय. म्हणून वचनात योहान 3:16 मध्ये सांगितलंय, परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी पाठवलं, देहरूपाने पाठवलं आणि आत्म्यात तो आलेला होता. तो देहामध्ये आलेला नव्हता. देहधारी स्त्रीच्या उदरी जरूर त्याचा जन्म झाला, पण तो आत्म्यातून आलेला होता. आत्म्याच्या प्रक्रियेमध्ये येशू ख्रिस्ताने या जगामध्ये वास्तव्य केलं होतं. आत्म्याने त्याला जे सुचवलं होतं, जे सांगितलं होतं, आत्म्याने पहिली त्याला आज्ञा दिली होती, पित्याच्या सांगण्याशिवाय तुला काही करता येणार नाही. म्हणून तो नेहमी 1-2 ठिकाणी बोलला, पित्याच्या आज्ञेशिवाय मी कोणत्याही गोष्टीला करण्यामध्ये मजा ठेवत नाही. प्रियांनो, या ठिकाणी असं दिसतं, द्राक्षरस संपल्यानंतर आपल्या आईला जेव्हा येशू ख्रिस्त असा म्हणतो ना, तिथं येशूला हे सांगायचं आहे
की देह रूपाने तुम्ही जो प्रश्न मला केलाय त्या प्रश्नाला मी सोडवण्यास समर्थ आहे, पण तुझ्या सांगण्याने मी करणार नाही. माझी वेळ जेव्हा येईल, म्हणजे पित्याची आज्ञा जेव्हा मला भेटेल तेव्हा मी ती प्रक्रिया करीन. तो जेव्हा मार्य म्हणाली द्राक्षरस संपला तेव्हा येशू ख्रिस्त असं का नाही म्हणला, लगेच मी द्राक्षरस तयार करतो? का नाही म्हणलं तो? कारण त्याला पित्याची आज्ञा घ्यायची होती. पित्याने जर त्याला आदेश दिला तर तो आपलं कार्य करणार होता. कार्य करणारा येशू ख्रिस्त आहे, पण त्याला मार्गदर्शन करणारा कोण होता? पिता होता. म्हणून तो असं आपल्या आईला म्हणला, बाई तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. आणि जेव्हा पित्याने त्याला आज्ञा केली, ते सविस्तर बायबलमध्ये सांगितलेलं नाही. बायबल हर ठिकाणी आम्हाला ही गोष्ट शिकवतं की सविस्तर वचन जर लिहिलं तर या जगामध्ये बायबल मावणार नाही. म्हणून काही गोष्टी गुप्त ठेवल्या. जेव्हा हे उद्गार झाल्याबरोबर लगेच येशू ख्रिस्तानी त्या लोकांना सांगितलं नाही, रांजणामध्ये पाणी टाका आणि बाजूला, असं झालं नाही. थोडा वेळ थांबल्यानंतर या प्रक्रिया झालेल्या आहेत प्रियांनो, त्याचं वर्णन केलेलं नाही. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस करून जेव्हा कारभाऱ्यांकडे तो पाठवला आणि कारभाऱ्यांनी तेव्हा तो द्राक्षरस चाकला, तेव्हा ते म्हणाले, एवढा स्वादिष्ट द्राक्षरस तुम्ही माग ठेवून जो स्वादिष्ट नव्हता तो द्राक्षरस अगोदर लोकांना का दिला? कारण ज्यांच्यापर्यंत तो द्राक्षरस गेला होता त्यांना देखील माहिती नव्हता की हा द्राक्षरस कशाचा बनलेला आहे. आणि नंतर मग त्यांना सांगण्यात आलं असेल की हा द्राक्षरस येशू ख्रिस्ताने पाण्याचा बनवलेला आहे. काही गोष्टी बायबलने गुप्तरित्या ठेवलेल्या आहेत. फक्त त्यातून येशू ख्रिस्ताला महत्वाचा मुद्दा काय प्रगट करायचा होता की माझा बाप्तिस्मा झालेला आहे, आता मला पित्याकडून सर्व सर्व गोष्टी करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून तो आपल्या आईला म्हणला, माझी वेळ अजून आलेली नाही. पिता जेव्हा जेव्हा पिता जेव्हा मला सांगेल तेव्हा मी माझ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या समोर मी हजर होईल. हे त्या लग्नामध्ये येशू ख्रिस्ताने आपलं अस्तित्व काय आहे हे प्रथम त्याने त्या लग्नातून आपल्याला कळवलेलं आहे. विषय काय आहे? येशू ख्रिस्त आपल्याला ज्या पण गोष्टी शिकवतो, सांगतो, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा उतरवल्या आहेत किंवा कशा उतरवण्याची आम्ही तयारी करतो हे महत्वाचं आहे. मारीची आई म्हणू शकत होती ना, अरे मी तर तुला जन्म दिलाय, काय बोलतोस तू? हे तुझा माझा संबंध काय? मी कोण आहे तुझी? मार्याने केलं का प्रत्युत्तर तिथं? मार्य म्हणली का तू हे काय बोलत आहेस मला? तुझा माझा काय संबंध? कारण प्रियांनो, आत्मेची भाषा आणि बुद्धीची भाषा काय आहे याच्यामधलं ते डिफरन्स येशू ख्रिस्ताने एका शब्दात मार्याला बोलून दाखवलं. मार्याला पण आत्मेमध्ये येशू ख्रिस्ताचं ते बोलणं समजलं, म्हणून तिने येशू ख्रिस्ताला काही प्रत्युत्तर केलं नाही. जैगिकरित्या जर कोणता मुलगा आपल्या आई बापाला जर म्हणन तुझा माझा काय संबंध, जैगिक आई बाप काय म्हणते, अरे तू कुठून आलास, तुझा आमचा संबंध काही नाही म्हणतोस तू, तू जन्म कुठून घेतलास? मार्या का नाही म्हणली येशू ख्रिस्ताला अशी? कारण मार्याला येशू ख्रिस्ताचं आत्मिक बोलणं काय आहे हे समजलं, म्हणून मार्या काही नाही म्हणली. काय म्हणली ती चाकरांना? हा जे काही सांगन ते गपचूप करा, सवाल जवाब करू नका, तो जे म्हणन ना ते लगेच करा. आणि येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली. 6 रांजणं त्या ठिकाणी होते. तो म्हणला हे रांजणं पाण्याने भरा. लगेच लोकांनी ते रांजणं पाण्याने भरले आणि काही क्षणानंतर येशू ख्रिस्त म्हणलं त्याच्यातून जो द्राक्षरस तयार झालाय तो
जे कारभारी आहेत त्यांच्याकडे घेऊन जा. आणि जेव्हा त्या लोकांनी तो द्राक्षरस त्यांच्याकडे नेला, पहिल्या द्राक्षरसापेक्षा कितीतरी सुंदर असा तो येशू ख्रिस्ताने पाण्याने तयार केलेला द्राक्षरस होता प्रियांनो. आता सगळं जर विषय या ठिकाणी सांगितलं का आपला विषय आणखी वाढत. सांगायचा मुद्दा काय आहे, येशू ख्रिस्त देहाने जरूर आला होता, पण तो विशेष कारणासाठी आला होता. फक्त त्याला देहाने येण्याचं कारण काय होतं, जे आदामाने एदेन बागेमध्ये सैतानाच्या सांगणीने नव्हे तर हवेच्या सांगणीने जे पाप केलं होतं, त्या पापाचा डाग धुण्यासाठी येशू ख्रिस्ताला देहामध्ये यावं लागलं. आणि त्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी तो देवापासून आलेला आहे हे अस्तित्व आपल्याला कळावं म्हणून त्याने हे चिन्ह चमत्कार करण्याचा प्रारंभ काना गाव या लग्नापासून केला. प्रियांनो, आणखी एक वचन बघू. स्तोत्र संहिता 88:16 काय लिहिलंय तिथं बघा. तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे, तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे. तुझा क्रोध मजवर ओढवला आहे. आता का बरं दावीद राजा असं म्हणतो, तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे? यांनो, जीवनामध्ये फक्त येशू ख्रिस्तच असा एक देवाचा पुत्र आहे की त्याने कोणत्याही प्रकारचं क्षुल्लक प्रकारचं देखील पाप, क्षुल्लक प्रकारचे देखील आज्ञाभंग त्याच्याकडून झालेली नाही. दावीद राजा का म्हणतो तुझा क्रोध मजवर ओढवला आहे? का दावीद राजाला असं म्हणण्याची वेळ आली? कारण दाविदाने जे कृत्य परमेश्वराला नापसंत होतं, एकच कृत्य दाविदाच्या जीवनामध्ये त्याने अति भयानक केलं. आणि जे कृत्य त्याने केलं त्या कृत्यावर त्याने पाप क्षमापण मिळवली. एकच असा दास आहे अख्ख्या बायबलमध्ये, त्याने अतिशय भयानक पाप केलं, परमेश्वराला चीड येण्याचं पाप केलं, पण त्या पापावर त्याने क्षमा प्राप्त करून घेतली. शाऊलाने पाप केलं, शाऊलाला त्या पापावर क्षमा मिळविता आली नाही. शमशोनाने पाप केलं, शमशोनाला त्या पापावर क्षमा प्राप्त करता आली नाही. फक्त दावीद एक असा राजा होऊन गेला त्या बायबलमध्ये, त्याने अघोरी रीतीचं पाप केलं, पण त्या पापाची क्षमा त्याने आपल्या हयातीमध्येच प्राप्त केली. आणि त्याच्या हृदयाला सतत ठोसे मारण्यासारखं या पापाची आठवण त्याला एक सारखी होत होती की तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे. कारण परमेश्वर त्याच्या त्या पापाला पाहून त्याच्यावर चिडला होता. म्हणून त्याने मंदिर बांधण्याचं दाविदाकडून ठरवलं होतं, पण दाविदाच्या या पापामुळं देवाने त्याच्या हातून मंदिर बांधण्याचं कॅन्सल केलं आणि त्याला सांगितलं, मंदिर तू नाही बांधणार, मंदिर तुझा मुलगा बांधणार आहे. प्रियांनो, जो कुणी देवाच्या नजरेमध्ये पापी ठरतो ना प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये जी सर्वात मोठी इच्छा असते ना, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात. असं समजू नका की सगळ्याची इच्छा एक असन. दाविदाची सर्वात मोठी इच्छा काय होती? देवाचं पवित्र भवन बांधण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा होती. सर्वात मोठी आशा दाविदाच्या हृदयात देवाच्या मंदिराशिवाय काही नव्हती. आणि देवाने नेमकं तीच आशा दाविदाची पूर्ण केली नाही. का केली नाही? कारण त्याने परमेश्वराला न आवडणारं असं पाप, अघोरी पाप केलं, म्हणून त्याला त्या मंदिरापासून बांधण्यापासून देवाने वंचित केलं. आज आमच्या जीवनामध्ये पण बघा, आम्ही वाटचाल करतो, आहे ना, करतो ना वाटचाल. आमच्या जीवनामध्ये पण काही आमच्या मनामध्ये इच्छा आहेत. प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात. काही ना काही इच्छा मनुष्याच्या मनामध्ये आहे, पण आमच्या पण काही ना काही इच्छा आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही. का झालेले नाही?
कारण आम्ही जे वारंवार देवाविरुद्ध जे वागतो ना, आणि त्या वागण्यामध्ये असे काही पाप आम्ही देवाविरुद्ध करतो की त्या पापांवर देव बाप्पाला ऍक्शन घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि देव बाप जेव्हा ऍक्शन घेतो ना, तेव्हा मनुष्याच्या मनातली जी इच्छा असते ना, ती इच्छा पूर्ण करत नाही. म्हणून देव बाप्पांनी सांगितलेलं आहे, मी तुझ्या पापाबद्दल तुझा झाडाझडती घेणारा देव आहे, पण इतकी झाडाझडती घेणार नाही की तू माझ्यापासून वेगळा होशील. देवबाप आमची झाडं झडती घेतो, पण आम्हाला पूर्णपणे सोडून देत नाही. त्याला क्रोध येतो, पण क्षणभराचा क्रोध येतो, क्षणभर. 1 सेकंदाला किती वेळ लागतो? 1 सेकंदाला किती वेळ लागतो? 1 सेकंद कधी निघून जातो हे कळत नाही. असा देव बाप्पाचा राग आमच्यावर आहे. आणि जे सतत देवाच्या पापामध्ये राहतात ना, त्यांच्यासाठी प्रत्येक सेकंदाला देव बाप्पाचा असा क्रोध त्यांच्यावर आहे, लक्षात घ्या. पण तो क्रोध आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही? कारण देव बाप्पाला माहिती आहे, मी जर माझा पूर्ण क्रोध यांच्यावर प्रगट केला तर त्या दुष्टाला वाव मिळत, त्या दुष्टाला माझ्या लोकांवर चाल करण्यासाठी रस्ता सापडेल. म्हणून सैतानाला कोणताही रस्ता मिळू नये म्हणून देवबाप क्षणभर 1 सेकंदाचा क्रोध करतो. जो सेकंद आला का गेला हे देखील आम्हाला काही क्षणाला कळत नाही. अशा तऱ्हेचा क्रोध देवबाप आमच्याशी करतो. आणि या क्रोधावर वारंवार आम्ही जर या क्रोधाची पुनरावृत्ती केली, मग आमच्या ज्या आशा आहेत त्या आशा देवबाप काही प्रमाणात पूर्ण करत नाही. आज माझ्या जीवनात पण काही आशा आहे. आता मी जर बोलत आहे देवाच्या वचनातून, तर मी माझ्याबद्दलच सांगणार. माझ्या जीवनात पण मी काही आशा ठेवल्यात. माझ्या आशा आजपर्यंत पूर्ण नाही झाल्या. पण देवबाप्पाने मला धीराचा शब्द दिलाय, तुझी आशा जरी पूर्ण नाही झाली ना, तरी तू माझ्या नावात मी जे सांगतोय ते कर. देव सांगतोय म्हणून मी करतोय. देवाने दाखवलं म्हणून आलो प्रार्थनेला. दाखवलं नसतं तर आलोच नसतो. आज मला यायचा माझ्या मनात इरादा पण नव्हता. मी उद्या येण्याचं ठरवलं होतं. म्हणलं उद्यापासून मी प्रामाणिकपणे सेवेला जाण्याची तयारी करेन. पण देवबाप म्हणलं तुला आजच जावं लागेल. प्रियांनो, आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये एवढी तरी प्रक्रिया ठेवण्याची धाडस देव बाप्पानं दाखवलं पाहिजे की मी तुझा शब्द ऐकणार आहे. तू जेव्हा पण मला काही सांगशील ना, मी त्या गोष्टीला होय म्हणायला तयार आहे. मी जाईन त्या ठिकाणी, बाकी तू पाहून घे तिथं काय तुला करायचं. मी जर म्हटलं असतो मी 4-5 दिवस प्रभू किती टेन्शन मध्ये होतो, किती रात्र रात्र जागलो मी, काय काय माझ्या जीवनात मी केलं तू पाहिलं ना प्रभू. मी आजच्या दिवस रिलॅक्स राहतो, उद्यापासून सेवेला जातो असं मी म्हणू शकत होतो देव बाप्पाला, पण नाही म्हणलो. माझ्या देवाने मला प्रेरणा दिली. मी लगेच म्हणलं देव बाप्पा तू मला प्रेरणा देतोस ना, मी लगेच जाण्याची तयारी केली. आणि जेव्हा आम्ही होय शब्दाने देवाच्या कार्याला मनापासून स्वीकृती देतो ना प्रियानो, तेव्हा पटपट कामं होतात आमची. आणि देवबाप दाखवलेल्या गोष्टीचं सेवकाला प्रमाण देतो की तुला मी जी प्रेरणा दिली तिथं गेल्यावर तुला कळन की मी वाचनातून बोलतोय का. काय चाललंय सध्या? एवढे तुम्ही व्यस्त होते, सगळेजण लग्नाला गेले, तरी काही जणांना देव बाप्पांनी थांबवलंय ना. आहे ना साक्षीदार तुम्ही की काही जण आमच्या परिवारातले आज आहेत घरात. तुम्ही जर नसते तर मी कोणाला वचन सांगितलं असतं? कोणाला सांगितलं असतं? म्हणून देवबाप जी पण प्रेरणा देतो ना, त्या प्रेरणेमध्ये देवाचा हेतू उद्देश असतो. देवबाप आपलं कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि जो सेवक देवाचं बोलणं वारंवार वारंवार नाकारतो ना, त्याच्याकडून देवबाप आपली सेवा करून घेत नाही. त्याने एवढ्या मोठमोठ्याल्या राजांना राजपदावरून खाली उतरवलं प्रियांनो.
जुन्या करारात एक राजा आहे का? आमोस राजा हा 1 वर्षाची कारकिर्दीचा राजा होता. एकच वर्ष आमोनिया राजाने 1 वर्षाचं राज्य केलं. ते थेट दावीद आणि शाऊल 40 वर्षाचं राज्य करेपर्यंत देव बाप्पाने त्यांना राज्यपदावर ठेवलं. पण जेव्हा त्यांनी परमेश्वराला नापसंतीचे काम करायला सुरुवात केली, लगेच त्यांना राजपदावरून काढून टाकलेलं. तसं सेवकांनी पण वारंवार वारंवार देवाचा शब्द जर मानिला ना, देव बाप त्याला पण सेवेला पाठवित नाही. प्रियानो, सेवेला देव बाप्पाच्या आत्म्याने सेवकाला पाठवलं पाहिजे. बुद्धीने गेलेला सेवक कधीच आत्म्याची सेवा करू शकणार नाही. त्याला आत्म्याची सेवा करताच येणार नाही. आत्म्याची सेवा करण्यासाठी आत्मा त्याच्या बरोबर असला तरच त्याला आत्म्यातून वचन सांगता येईल. आपण आणखी एका वचनाकडे जाऊया. यशायाच्या पुस्तकात जाऊया आता. 54वा अध्याय 8वं वचन. रागाच्या आयुष्यात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपवले, पण मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. बघा प्रियांनो, आताच बोलताना देवबाप माझ्या मुखातून बोलला की क्षणभर देवबाप आमच्यावर क्रोध करतो. आणि इथं खालच्या वाचनात तेच शब्द आलाय, क्षणभर तुझ्यापासून मी आपले तोंड लपवले. क्षणभर म्हणजे 1 सेकंद. 1 सेकंदाचा वेळ कोणत्या समयात निघून जातो ना आपल्याला कळत नाही. असं देवबाप आमच्यापासून आपलं मुख लपवतो आणि परत आमच्या बरोबर तो संगती ठेवतो. पण देव बाप्पाने खालचा भाग वाचा. क्षणभर लपविले त्याच्या खालचा भाग. पण मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. देवबाप करतोय का नाही आज असं? आज आम्हाला म्हणता येईल का, मी इथं प्रार्थनेला बसण्याच्या अगोदर पर्यंत मी म्हणा किंवा तुम्ही म्हणा, एकही पाप, जे पाप आमच्या बुद्धीला कळतं ते पाप आमच्याकडून झालं नाही? येईल का म्हणता कोणाला? प्रियांनो, आमच्याकडून असे काही पाप होतात, कधी कधी आम्ही जाणून बुजून पाप करतो. पण देव बाप आमच्या सगळ्या पापांना क्षणभर त्याच्यावर आपला क्रोध प्रगट करतो, त्या पापाला न आठवणाऱ्या समुद्रामध्ये टाकून देतोय. देवबाप आमचे पाप न आठवणाऱ्या समुद्रात टाकतोय म्हणून आम्ही प्रभू मध्ये आहोत. देवाने जर आमचे पाप लक्षात घेतले ना प्रियांनो, तर देव आमच्या बरोबर राहणार नाही. लक्षात घ्या. पण देवाला माहित आहे, मी जर माझ्या लोकांवर क्रोध केला तर सैतान यांना सोडणार नाही. प्रियांनो, देवाचं सर्व लक्ष सैतानाच्या हालचालीकडे. सैतान फक्त याच गोष्टीची वाट पाहतो की देवाला कधी क्रोध येईल त्याच्या लोकांचा, आणि केव्हा मला त्या लोकांवर आक्रमण करण्याची मला संधी मिळेल. आमचा देवबाप सैतानाला आमच्यावर आक्रमण करण्याची संधी देत नाही. म्हणून त्याने आम्हाला बोध आणि इशारा दिलाय. काढूया जरा एक वचन. एफेसकरास पत्र 4था अध्याय 26-27. बघा काय लिहिलंय तिथं. 4था अध्याय 26-27. तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. आमचा देवबाप या गोष्टीची प्रत्येक क्षणाला खबरदारी घेतो. आमचा देवबाप सैतानाला कुठल्याही प्रकारचा वाव देत नाही. म्हणून त्याने आम्हाला सांगितलंय, तुम्ही रागवा, पण तुमचा राग असा तुम्ही प्रगट करू नका की तुमचा रागाच्या आवेशात तुमचा सूर्य मावळून जाईल. बघा कधी कधी बोलताना काही जण म्हणतात, मला राग आला ना, मी रागाच्या भरात काय बोलतो ना मला समजत नाही.
प्रियांनो, हे जे वाक्य आहे ना, रागाच्या भरात मी काय बोलतो मला समजत नाही, समजून घ्यायचा त्याचा सूर्य त्याने मावळू दिलेला आहे. रागवा, पण तुमचा सूर्य मावळू देऊ नका. हे वचन का देव बाप्पाने आमच्यासाठी ठेवलंय, की रागाला तुम्ही कंट्रोल मध्ये ठेवा, रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा. इतका राग तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका की त्या रागामुळं तुमच्यामध्ये सैतानाला वाव मिळण्याची प्रक्रिया भेटल. कारण आमचा देवबाप सैतानाला कोणतीही प्रक्रिया करण्यासाठी नेहमी आडवीत आहे. आणि आम्ही पण आमच्या जीवनामध्ये सैतानाच्या प्रक्रियेला आडवणारे व्हावं म्हणून ते वचन तिथं देवबाप्पाने आमच्यासाठी दिलंय. प्रियांनो, आम्ही जर देवाच्या वचनाच्या अनुशासनामध्ये राहिलो ना, आमचं ख्रिस्ती जीवन प्रभूमध्ये आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही विश्वास ठेवलाय, कशासाठी विश्वास ठेवलाय? स्वर्गात जाण्यासाठी ठेवलंय ना. तुम्ही म्हणू शकता का आजच्या घडीला प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी विश्वास ठेवलाय पण मला स्वर्गात जाण्याची आशा माझ्या मनात नाही? म्हणतात का तुम्ही? अहो, कोणत्या विश्वासणाऱ्याला, कोणत्या सेवकाला हे बोलण्याची हिंमतच नाही. कारण हर एक जणाच्या मुखात हेच वाक्य आहे, मी कसाही वागलो पण मला स्वर्गात जायचं आहे. मी स्वर्गात जाण्यासाठी प्रभूवर विश्वास ठेवला. हेच विधान आहे ना सर्वांचं. माझं विधान तेच आहे, माझं विधान काही वेगळं नाहीये. प्रियांनो, आम्ही जरी पाप करतो ना, पण देवबाप आम्हाला आजही त्याची संतान म्हणूनच आपल्या नावामध्ये त्याने ठेवलेलं आहे. त्याने जर आम्हाला संतान या शब्दापासून वेगळं केलं ना प्रियांनो, तर दुष्ट सैतान आम्हाला या जगामध्ये कोणत्याही प्रकारे, कशाही प्रकारे हल्ला केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणून सैतानाला कोणत्याही प्रकारचा हल्ला आमच्यावर करता येऊ नये म्हणून देव बाप्पाने आम्हाला पण सांगितलंय की तुम्ही रागाच्या भरामध्ये इतकं काही कृत्य करू नका किंवा इतकं काही बोलू नका की त्याद्वारे तुमचे मन एकमेकाविरुद्ध खराब होतील. आम्हाला लिमिट दिलंय प्रियांनो, आम्ही हे लिमिट पाळणं महत्वाचं आहे. आणि हे लिमिट पाळण्यासाठी काय करणं महत्वाचं आहे? काय करणं महत्वाचं आहे? प्रियांनो, आम्ही आमच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवणं महत्वाचं आहे. आणि या रागाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आमच्यामध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा जर असेल ना, तरच या गोष्टी आम्हाला करणं संभव आहे. जर पवित्र आत्मा नसेल तर प्रियांनो, आम्हाला या गोष्टी कंट्रोल करता येणार नाही. हे देव बाप्पाला या वचनातून सांगायचंय. म्हणून शेवटचा समय, अंतिम समय चाललाय. अंतिम समयामध्ये तुमच्या जवळ पवित्र आत्मा आहे का हे तपासण्याची या समयाची गरज आहे. आज जे तो म्हणतो माझ्याजवळ आत्मा आहे, माझ्याजवळ आत्मा आहे, चांगली गोष्ट आहे. आत्मा असणं वाईट नाही, पण तो आत्मा वाईट करायला नाही सांगत. देवाचा आत्मा कधीच विश्वासणाऱ्याला, सेवकाला वाईट करण्याचं सांगत नाही. देवाचा आत्मा नेहमी विश्वासणाऱ्याला, सेवकाला वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा आदेश देतो. प्रियांनो, आम्ही ऐकण्याच्या प्रक्रियेमधले विश्वासणारे सेवक असलं पाहिजे. आमच्यामध्ये जर ऐकण्याची वृत्ती नाही ना प्रियांनो, तर समजून घ्यायचं देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्य करत नाही. आणि जो देवाच्या आत्मेमध्ये राहतो ना प्रियांनो, त्याला देवबाप 3 गोष्टी करण्याची नेहमी उत्सुकता त्याच्या हृदयात, त्याच्या आत्म्यात ठेवतो. कोणत्या 3 गोष्टीची उत्सुकता ठेवतो? पहिली गोष्ट, ज्याच्या जवळ आत्मा आहे तो बायबल वाचल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट, तो प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरी गोष्ट, जे काही तो बायबल वाचतो त्याप्रमाणे वागण्यासाठी तो स्वतःला प्रभू समोर आणण्याचा सतत प्रयत्न करतो. प्रियांनो,
आज किती जणांना असं म्हणता येत आहे की दानियाला सारखं दिवसातून 3 वेळेस मी प्रार्थना करणार आहे. किती जणांना आज म्हणता येत असेल? किती जण आज अधिकार वाणीने म्हणू शकतात की दानियल जसा दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचा, तसा मी पण दिवसातून 3 वेळेस प्रभूच्या चरणी स्वतःला बायबल वाचन करून प्रार्थना करून मी देवासमोर आपलं ख्रिस्ती जीवन जगत आहे. यांनो आजची परिस्थिती अशी आहे, काही जण तर एक टाइमाला देखील प्रार्थना करत नाही आणि काही जण तर याच्या खालच्या पातळीचे आहेत की ते बायबललाच हात लावित नाही. जे बायबललाच हात लावित नाही, प्रियांनो सांगा त्या प्रियजनांचं ख्रिस्तामधलं जीवन कसं असेल? हे बायबल आम्हाला कशाला दिलंय देव बाप्पांनी? हे बायबलचा उपयोग करण्यासाठी दिलंय ना. काही जणांचे बायबल मी पाहिले प्रियांनो, सेवा क्षेत्रामध्ये वर्ष त्यांनी ज्या ठिकाणी ठेवले ना, त्या ठिकाणावरून त्यांनी बायबल काढलेच नाही. त्या बायबलला त्यांनी हातच लावला नाही. आणि जेव्हा त्यांनी बायबल काढलं ना प्रियांनो, तेव्हा त्या बायबलवर धुळीचा एवढा मोठा थर साचलेला मी पाहिला. आणि मग लाज काय माझ्या समोर असं बळच झटकण्याचं हे केलं. प्रियांनो, ती झटकण्याची प्रक्रिया मला देवाने समजून सांगितली की या बायबलला यांनी वर्ष हात लावलेला नाही. सांगा प्रियांनो, एखादं जर वर्ष बायबलला आपल्या हात लावित नाही, त्याच्या जीवनामध्ये देव किती कार्य करणारा असेल, किती कार्य करणारा असेल. म्हणून प्रियांनो, अंतिम समय सुरू झालेला आहे. अंतिम समयामध्ये इथून माग मी सांगत होतो की एक अध्याय कमीत कमी वाचलंच पाहिजे. पण आज देवाच्या नावाने मी तुम्हाला सांगत आहे प्रियांनो, एकापेक्षा अधिक अध्याय वाचण्याची आजपासून तयारी करा. एक अध्यायापेक्षा अधिक वाचण्याची का तुम्हाला या शब्दाची मी मागणी करतो? कारण प्रियांनो, देव बाप्पाने आपलं येण्याचं प्रमाण आता या जगामध्ये प्रगट केलंय. 7 देशांमध्ये प्रियांनो, जे निळं आकाश आम्ही पाहतो, ते निळं आकाश न दिसता 7 देशांमध्ये लाल बुंद रक्तासारखं आकाश 7 देशांमध्ये आजच्या समयाला झालं प्रियांनो. आणि हे ती गोष्ट दर्शवतं की आता येशू ख्रिस्त यायला वेळ लागणार नाही, तो आल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रियांनो, बायबलमध्ये एक महत्वाचं वचन सांगितलंय देव बाप्पाने. बघूया जरा आपण ते वचन. अति महत्वाचं वचन आहे, ते आमच्यासाठी आहे. मत्ती शुभवर्तमान 24 अध्याय 22 वचन. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. कोणासाठी कमी केले जातील? आज जो तो स्वतःला म्हणतो ना मी निवडलेला आहे, कुणी स्वतःला म्हणतं का मी बोलवलेला आहे? म्हणतं का कुणी मी बोलवलेला आहे? जो तो स्वतःला म्हणतो मी निवडलेला आहे. चांगली गोष्ट आहे प्रियांनो. तुम्ही जर स्वतःला निवडलेला म्हणता ना, तर निवडलेल्या प्रियजनांनी एक अध्यायापेक्षा अधिक अध्याय वाचणं या समयामध्ये गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण कोणत्याही समयाला निवडलेल्या प्रियजनांना देवबाप उचलणार आहे. कोणत्याही क्षणी ते उचलले जाणार आहेत. त्यांचा समय निर्धारित नाही. आणि देव बाप्पाला निवडलेले कोण आहेत हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. असं समजू नका की देव बाप्पाला निवडलेले माहीत नाही. आणि निवडलेल्या विश्वासणाऱ्याची सर्वात मोठी ओळख काय प्रियांनो? तुम्हाला वारंवार देव बाप्पाच्या आत्म्याने मी सांगितलंय, आजही सांगतो, निवडलेल्या व्यक्तीची सर्वात मोठी ओळख काय आहे? तो बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावित नाही.
ही निवडलेल्याची सर्वात मोठी ओळख आहे. जो बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावित नाही ना, त्याचं नाव देव बाप्पाने जीवनाच्या पुस्तकामध्ये निवडलेल्या लिस्ट मध्ये त्याचं नाव लिहिलंय. म्हणून याला साक्षीदार पुरावा बघू आपण. पुरावा याकोबाचं पत्र, पहिला अध्याय 22 वचन. देवाचा आत्मा जर वचनाचा विचार सांगतो तर त्याला साक्षीदार पण पहिला दाखवतो. अध्याय 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका, आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करा. आता सांगा, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा तो वचनाला दोष लावीन का? त्याला वचनाला दोष लावण्याची हिंमत होईल का? आज जे ते कोणी हे वचन दाखवतो, सेवक दाखवतो, सेविका दाखवतात, ब्रदर दाखवतात, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. जर आम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे आहोत तर मग आम्ही वचनाला दोष लावतो. हा अधिकार कोणता आहे मग? हा अधिकार कुठून आलाय? हा अधिकार कुणी आणला? कशासाठी आणला? प्रियांनो, आम्ही वचनाला दोष लावणं बंद केलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की मी माझ्या आत्म्याने लिहिलेल्या वचनाला तुम्हाला दोष लावण्याचा अधिकार नाही. ते वचन माझ्या गौरवासाठी मी लिहिलंय. माझं गौरव काय आहे हे तुम्हाला मी विदित करण्यासाठी ते वचन तिथं ठेवलंय. पण आज काही जणांनी वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या वचनाला ठेवलंय. सांगा, आजच्या घडीला म्हणता येईल का या पृथ्वीवर प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38 वचनाला काही जण दोष लावित नाही? म्हणता येईल का हे वाक्य? दोष लावित नाही म्हणून आज म्हणता येतंय की काही जण प्रेषित 2:38 वचनाला दोष लावणारे आहेत. विभिन्न तऱ्हेने त्या वचनाच्या विरोधात काही पण बोललं जातंय. चाललंय नाही आज. प्रियांनो, माझ्या सेवेमध्ये या प्रेषित 2:38 वचनामुळं माझ्या काही परिवारांना मला सोडून द्यावं लागलं. मी सोडलं नाही त्यांना प्रियांनो, विश्वासणाऱ्यांनी मला सोडून दिलं. आणि जेव्हा देवाच्या आत्म्याने मला दाखवलं, वारंवार तुला जर येत त्या वचनाच्या बद्दल तुझा तिरस्कार करतात, तू त्या ठिकाणी जाऊ नको. आणि मग मी जाणं बंद केलं. प्रियांनो, माझा जर या वचनाचा तिरस्कार झाला नसता ना या वचनामुळं, आज माझ्याजवळ इतके परिवार असते ना प्रियांनो. कारण जेव्हा मी या वचनात यायच्या अगोदर जी सेवा करत होतो त्या सेवेमध्येच माझ्याजवळ भरपूर परिवार होते. इतके परिवार होते माझ्याजवळ प्रियांनो, साक्षीदार आहेत ते परिवार, आजही साक्षीदार आहेत. पण आज काही परिवार प्रेषित 2:38 वचनामध्ये मी आल्यामुळं ते परिवार माझा तिरस्कार आजही करत आहे. त्यांना आजही वाटत आहे की इलिएझर पगारे प्रेषित 2:38 वचन सोडून देतील आणि ज्या वचनामध्ये होते त्या वचनाची सेवा करतील. मी देवाचीच सेवा करतोय, देवाने सांगितलेल्या गोष्टीचीच सेवा करतोय, हे त्यांच्या लक्षात येईना. प्रियांनो, बायबलमध्ये 2 बायबल बाप्तिस्मेचे वचन ठेवण्याचा देवाचा सर्वात मोठा उद्देश आहे. आणि काही उद्देश येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कारकिर्दीमध्येच त्या समाजातल्या लोकांना सांगितला. आणि माझे मागील जे संदेश आहेत त्या संदेशामध्ये पवित्र आत्म्याने बाप्तिस्मेचे 2 वचन ठेवण्याचं कारण काय आहे ते देखील संदेशातून सांगितलेलं आहे. प्रियांनो, कोणताही सेवक असो, सेविका असो, ब्रदर असो, त्यांचा जर संदेश तुम्ही ऐकता ना तर तो संदेश तुम्ही पूर्ण ऐका. यूट्यूबवरून तुम्ही कोणत्याही दासाचा संदेश ऐका, कोणत्याही सेविकेचा संदेश ऐका, पण अधुरा संदेश ऐकू नका. पूर्ण संदेश ऐका. मग तो 1 घंट्याचा असू द्या, 1.25 घंट्याचा असू द्या. कारण मनोज तेलोरे हे देवाचे अभिषिक्त दास, त्यांचे संदेश मी ऐकणार आजही धार्मिक
देवाचा सेवक आहे. मी मनोज तेलोरेचे संदेश कधीच मिस गाईड करत नाही. किती मोठा संदेश असू द्या मनोज तेलोरेंचा, मी तो पूर्ण ऐकल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, इतकं सुंदररित्या त्या वचनाला ते सांगतात ना प्रियांनो, आम्हाला आमचं कसं पाहणं आहे, संदेश जर ऐकायचं झालं ना, पहिला आम्ही बघतो संदेश किती वेळाचा आहे. अरे बापरे, 1 घंटा 25 मिनिटं. अरे बापरे, 1.5 तास मला बसावं लागन, 1.5 तास ऐकावं लागन. पण त्या 1.5 तासामध्ये देवाच्या दासाने आत्म्याच्या प्रेरणेने काय संदेश दिलाय ते कधी ऐकण्याची इच्छा तुम्ही प्रकट केली? प्रियांनो, संदेश मोठा असला ना, समजून घ्यायचा, त्याच्यामध्ये आशीर्वाद पण तुमच्यासाठी मोठा आहे. मोठे संदेश जरूर ऐकत जा प्रियांनो. आम्हाला सवय लागली, 15 मिनिटाचा असला ना, मला फार सुंदर वाटतो संदेश. मी फार प्रेम करतो 15 मिनिटाच्या संदेशावर. आणि 1.25 घंट्याचा असल्यावर नाही ना, माझं डोकं उठतं. ते संदेश म्हणलं ना, मला असं वाटतं ऐकू का नको, ऐकू का नको, पण करू का नको. माझ्या मनाची ही अवस्था असते. यांनो, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा असतो ना, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा असतो, तो पवित्र आत्मा कधीच अशा उलाढालीचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ देणार नाही. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे ना, पवित्र आत्मा पहिल्यांदा म्हणणार तो संदेश आहे. मनोज तेलोरेंचे मोठातले मोठे संदेश मी ऐकलेले आहेत. 2 घंट्यापर्यंतचे संदेश मनोज तेलोरेंनी त्यांच्या संदेशाच्या याच्यामध्ये मी ऐकले. मी स्वतः सांगतो, कारण 2 घंट्याच्या वर त्यांचे काही काही संदेश आहे. मी कधीच म्हणलं नाही या दासाने 2 घंट्यापर्यंत संदेश दिलाय मी कसा ऐकू. तो संदेश मी अवश्य ऐकलाय. आज माझे पण संदेश मोठे होण्याचे कारण काय आहे? कारण मी मोठे संदेश ऐकले, म्हणून देवाने पण माझ्यावर दयान कृपा केली की तू दुसऱ्या दासांचे मोठे संदेश ऐकतो, तुला पण थोडं बहुत मोठा संदेश देण्यासाठी मी तुझा उपयोग करेन. सांगा, बुद्धीने 2 घंटे 1.25 घंटे कोणाला संदेश देता येईल का? यांनो, बुद्धीने जर संदेश द्यायचं म्हणलं ना, 5 मिनिटं पण कोणाला संदेश देता येणार नाही. कारण आत्म्याचं वचन जर तुम्ही बुद्धीने सांगायला लागले तर मग आत्म्याचा काय उपयोग आहे? म्हणून देवबाप काय म्हणला, एक वचन बघू आपण जरा. 2 पेत्र 1 अध्याय 21 वचन. अजून 5 मिनिटं बोलतो मग थांबतो. 2 पेत्र 1 अध्याय 21 वचन. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. पवित्र आत्म्याने जबाबदारी संदेशाची आपल्याकडे ठेवली. संदेशाला कधीच बुद्धीने सांगण्याची पवित्र आत्म्याने मान्यता दिलेली नाही. म्हणून देवाच्या सेवकाजवळ जर आत्मा आहे तर तो आत्म्याच्या प्रेरणेने देवाचा संदेश जरूर आपल्याला कळवेल. मग आत्मा त्याला किती वेळ बोलायला लावेल हे आत्म्यावर निर्भर आहे, त्या सेवकावर निर्भर नाहीये. कधी कधी बघा, मनोज तेलोरेंचे तुम्ही जर मनोज तेलोरे तुम्ही नाव सर्च केलं ना, त्यांचे संदेशाची डिक्शनरी येईल ना, त्यांच्या डिक्शनरीमध्ये बघा 2 घंट्याच्या वरचे संदेश सुद्धा तुम्हाला दिसतील. आता 2 घंट्यापर्यंत मनोज तेलोरेंनी जर संदेश दिलेत तर ते कुठून दिलेत, कुठून आलेत ते संदेश? देवाच्या आत्म्याने त्यांना सांगण्यासाठी प्रेरणा दिली म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांनी जर बुद्धीने ठरवलं असतं की मला 2 घंटे संदेश सांगायचा आहे, बुद्धीच्या प्रेरणेने त्यांना 2 घंटे बोलता आलं असतं वचनातून. यांनो, माझ्या माहितीप्रमाणे 5 मिनिटंही बुद्धीच्या प्रेरणेने बोलता येणार नाही. 5 मिनिटाच्या आतमध्ये तततन्मम सुरू होईल. कारण आत्मा बोलत नाही ना प्रियांनो, तर तुम्हाला काहीच करता येत नाही. म्हणून आत्म्याचा संदेश वेगळा, बुद्धीचा संदेश वेगळा. आपण आत्म्यामध्ये आहोत,
का बुद्धीमध्ये आहोत याचं परीक्षण कधी करणार आम्ही? वरती गेल्यावर करणार का? देवाजवळ उभं राहिल्यावर देव बाप्पाला सांगणार का आता मी आत्म्यामध्ये येण्याचं परीक्षण करतोय? मग पृथ्वीवर असताना कोणत्या परीक्षणामध्ये तुम्ही होते? प्रियांनो, पृथ्वीवर असतानाच आम्हाला कळलं पाहिजे माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आणि ज्याला खात्री आहे ना माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, तो आत्मा त्याला कधीही वचनाला दोष लावण्यासाठी प्रेरणा देणार नाही. देवाचा आत्मा कधी म्हणन का वचनाला दोष लाव? म्हणन का? आज वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली ना, काही कारण सांगितले जाते. प्रियांनो, देवाजवळ जे कारण आहे ना 2 बाप्तिस्म्याच्या वचनाचं, देव बाप्पाने काही जणांच्या मुखातून ते प्रगट केलंय. आणि धन्य ते प्रियजन आहेत ज्यांनी ते कारण ऐकलंय. ज्यांना ऐकायला मिळालं नाही त्यांनी प्रार्थना करावी, देव बाप्पा 2 वचन तू बाप्तिस्म्याचे ठेवले, मला या दोन्ही वचनाचा अर्थ समजावून सांग. ही आहे विश्वासणाऱ्याची नम्रता. विश्वासणाऱ्याची नम्रता काय आहे? त्याने बाप्तिस्म्याच्या 2 वचनाचा अर्थ देव बाप्पाकड प्रार्थनेने विचारावा. पण आज ही प्रक्रिया न होता एका वचनाला धरलं जातंय आणि एका वचनाला सोडलं जातंय. प्रियांनो, तुम्हाला कुठून अधिकार मिळाला एकाला धरायचा आणि एकाला सोडायचा? कुणी दिला अधिकार? प्रियांनो, आम्ही नेहमी देवाच्या नियंत्रणामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो देवाच्या नियंत्रणामध्ये राहतो ना, तो देवाचं ऐकतो. आजही माझ्याबद्दल काही जणांच्या मनामध्ये माझं नाव त्यांच्या मनामध्ये चांगलं राहिलं नाही. ते म्हणतात नाही ते ओनली जीजस झाले, पहिले चांगले होते पण आता ओनली जीजस झाले. मला कुणी दोष लावला ना, मला काही फरक पडत नाही. मला दोष माझ्या देवाने जर लावला ना, फार मोठा फरक माझ्यामध्ये दिसणार. म्हणून आज मी देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहे, म्हणून मी सेवेमध्ये आजपर्यंत आहे. देव मला दाखवतो, मी तिथं सेवेला जातो. मी कधीच देवाने दाखवल्यावर इन्कार करत नाही. मी कधीच माझे कारण सांगत नाही. मी फार थकलोय, मी फार टेन्शनमध्ये, मी फार आशामध्ये, मी फार तशामध्ये, कधीच मी कारण देव बाप्पाला सांगत नाही. देवाने दाखवलं लगेच निघण्याची तयारी करतो. शेवटी एक राजाविषयी आपण आणखी 1 ते 2 मिनिटांमध्ये समजून घेऊ. पूर्ण नाही सांगणार त्या राजाचं, पण थोडक्यात सांगत काढूया. दुसरे राजे, फार सुंदर राजा आहे बायबलमध्ये हा. 20वा अध्याय 1 ते 6 वचन. अगदी थोडक्यामध्ये सांगन मी. 1 ते 6. हो. हिचकियाचे दुखणे. त्या समयी हिचकिया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र येशू प्रतिष्ठा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, ह्याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिचकिया मनस्वी रडला. तेव्हा नगरच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला. तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिचकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद ह्याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करेन. बघा प्रियांनो, हिचकिया राजाच्या जीवनामध्ये देव बाप्पाने 2 गोष्टी केल्या.
फक्त त्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार. पहिली गोष्ट, हिजकिया राजाचं आयुष्य देव बाप्पांनी 15 वर्षांनी वाढवलं. आणि दुसरी गोष्ट, 6वं वचन वाचा. 6वं. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद ह्याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करेन. आशुराच्या हातातून देव बाप्पाने हिजकिया राजाच्या नगराची सुरक्षितता केली. पण या 2 गोष्टी करण्यासाठी हिजकिया राजाने काय केलं? तो मनस्वी एका ठिकाणी जाऊन एकांती रडला. आपल्या पापाचा त्यांनी पश्चाताप केला. देव बाप्पाकडून त्या पापाकरिता क्षमा मागितली. तेव्हा देव बाप्पाने हिजकिया राजाचं आयुष्य वाढवलं आणि आशुराच्या दास्यातून त्या नगराला सोडवण्याचं अभिवचन दिलं. प्रियांनो, पश्चाताप अशी प्रक्रिया आहे जीवनामध्ये, ती कोणत्याही गोष्टीला शक्य करणारी आहे. पेत्राने पश्चाताप केला, त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली देण्यात आली. दिलंय ना बायबलमध्ये. दावीद राजाने पश्चाताप केला, त्याने इतकं भयानक पाप केलं होतं, त्या पापाची देव बाप्पाने त्याला क्षमा केली. प्रियांनो, पश्चाताप साधी गोष्ट नाही. आणि तोच पश्चाताप या दासाने पण प्रेषित 2:38 वचनाप्रमाणे केलेला आहे. आणि जेव्हा मी पश्चाताप केला, जेव्हा बाप्तिस्मा घेतला, तेव्हा मी आकाशामध्ये काहीतरी चिन्ह पाहिलं. प्रियांनो, मी बाप्तिस्मा घेतल्यावर जसे डोळे उघडले, आकाशामध्ये मी काहीतरी पाहिलं. पण माझ्या बुद्धीला ते आकलन झालं नाही की मी आकाशामध्ये काय पाहिलं. आणि मी देव बाप्पाला विचारलं, पण काही सेवकांना मी हे सांगितलं, पण सेवकांना सुद्धा त्याचं उत्तर देता आलं नाही. आणि जेव्हा मी देवाला विचारलं, तेव्हा देव बाप मला एकच वाक्य बोलला, तुला जे काय आकाशात दिसलं ना, तेवढं पुरे आहे. पुढचं जाणून घेण्याचा तू प्रयत्न करू नको. आणि आत्तापर्यंत माझ्या बुद्धीने मी आकाशात काय पाहिलं हे कोणाला मी प्रगटरित्या सांगितलं नाही. फक्त एवढं सांगितलं, मी आकाशात बाप्तिस्मा घेतल्यावर डोळे उघडल्यावर समोर मी काहीतरी पाहिलं. काय पाहिलं मलाच माहिती नाही. माझ्या बुद्धीला ते आकलनच झालं नाही की कशाची प्रतिमा मी पाहिली किंवा काय मला दिसलं. कारण देव बाप्पाने माझे बुद्धीचे सर्व दरवाजे बंद करून टाकले वाटतं त्यावेळेला, याच्या स्मरणशक्तीमध्ये येऊ नये की त्याने आकाशात काय पाहिलं. फक्त देव बाप्पाने एकदाच मला उत्तर दिलंय माझ्या या प्रार्थनेचं, तुला जे काय आकाशात दिसलं ते पुरे आहे. पुढचं जाणून घ्यायचा तो प्रयत्न करू नको. आणि मी देव बाप्पाकडून जेव्हा उत्तर मिळालं, तेव्हापासून मी कोणाला या गोष्टीचं सांगण्याचा प्रयत्न केला नाही. त्या अगोदर हे समजून घेण्यासाठी मी टाईप केलं, निरनिराळ्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवल्या की कोणाकडून तरी मला आकाशात काय दिसलं ते माहिती होईल. तेव्हा देवाने सांगितलं, तुला जेवढं दिसलं तेवढं पुरे आहे, पुढचं जाणून घ्यायचा प्रयत्न करू नको. तेव्हापासून मी हे सांगणं बंद करून टाकलं. प्रियांनो, आम्ही देवाचं नेहमी ऐकणारे प्रियजन असलं पाहिजे. आणि जेव्हा मी या प्रक्रियेला बंद केलं, तेव्हापासून देवाने माझी सेवा वाढवली. न तर सुरुवातीला मी कोणत्या दारी जायचो ना प्रार्थनेला, विश्वासणारे लांबूनच म्हणजे ओनलीचीच वाले येते, यांना येऊ देऊ नका, लांबूनच म्हणायचे, ब्रदर प्रेज द लॉर्ड, आम्हाला नकोय तुमची प्रार्थना, लांबूनच मला म्हणायचे. 2 वर्ष मी कंटाळलो. प्रियांनो, हे वाक्य ऐकू म्हणलं, देव बाप्पा, मी तुझ्या नावाने बाप्तिस्मा घेतला, ज्या पण परिवाराकडे जायला मी निघतो, तो परिवार लांबूनच मला हात करून असं म्हणतो, प्रेज द लॉर्ड, आम्हाला माहिती तुम्ही कोणतं वचन सांगायला आलात, आम्हाला नाही ऐकायचं वचन, तुमची प्रार्थना नको. म्हणलं, हे शब्द कोटवर मी ऐकू.
म्हणलं यासाठी मी तुझ्या नावात आलो का, बाप्तिस्मा घेतला का, जी सेवा मी करत होतो त्या सेवेमध्ये तर मी कितीतरी माझ्याजवळ परिवार होते, पण या सेवेत तर नुसतं जो परिवार पाहतो मला लांबून नको म्हणतो प्रार्थना. आणि जेव्हा देवाने माझे अश्रू पाहिले ना 2 वर्षानंतरचे, तेव्हापासून देवबाप म्हणला आता तुझी सेवा मी पुढे चालू करेन. आणि मग जेव्हा सेवेला जायला लागलो, पहिला आशीर्वाद प्रियानो माझ्या जीवनामध्ये माझ्या परिवारात आला. माझ्या परिवारात आशीर्वाद आला पहिला. आणि त्या आशीर्वादाने मला कळलं की खरंच देव बापा आता मला आशीर्वाद द्यायला सुरुवात करायला लागलाय. आणि मग मी सेवेत उतरलो आणि देव बाप्पाने माझी सेवा इतकी वाढवली की आज 175 गावापेक्षा अधिक गावात माझी सेवा झाली. हे अगदी खरं सांगतो, बायबल साक्षीला आहे. 175 पेक्षा अधिक गावामध्ये देवाचं वचन प्रेषित 2:38 हे या दासाने सांगितलंय. आणि आजही या वचनाची घोषणा हा दास करत आहे. प्रियानो, ते देवाचं वचन आहे. त्या देवाच्या वचनाचा आदर करणं हे विश्वासणाऱ्याचं सर्वात मोठं आद्य कर्तव्य आहे. या वचनाच्या विरोधात चालत असाल तर ते सोडून देण्याची प्रक्रिया तुम्ही देव बाप्पाकडे प्रार्थनापूर्वक करा. ही देव बाप्पाची तुमच्या प्रती अपेक्षा आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. कुणी डोळे उघडायचे नाही प्रियांनो. एक जणांनी पण डोळे उघडायचे नाही, कारण देवाचा सन्मान जर करायचा आहे तर देव बाप्पांनी डोळे बंद करायला सांगितले. डोळे बंदच राहिले पाहिजे. काही सेकंद आपण शांत राहूया, मग प्रार्थनेचा वापर. या सांगायला शेवटची प्रार्थना देवाचे सेवक किरण ब्रदर प्रार्थना करतील. त्या सुंदर समय प्रभू तुझ्या स्वर्गीय मान्यद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला बोलस. तुझं आध्यात्मिक अन्न प्रभू सुंदरच्या सेवकाच्या मुखाद्वारे प्रभू तू आम्हाला शिकवलंस. तेव्हा खरोखर सुंदरचं वचन आज आमच्या कानी पडल्याबद्दल प्रभू तुझे आभार आणि तुझे उपकार मानतो. तेव्हा खरोखर तुझी सेवा करत असताना परमेश्वरा मनापासून तुझ्या सेवकाला प्रभू तू महान अशी कृपा कर. कारण देवा प्रार्थना करतो प्रभू त्यांच्या कुटुंबामध्ये जे आई आहेत त्यांचे आजारी होते प्रभू, त्यांची सेवा करत असताना प्रभू त्यांनी तुझ्या सेवेमध्ये परमेश्वरा 4-5 दिवस खंड पडले प्रभू. पण तेव्हा प्रार्थना करतो या सर्व गोष्टी प्रभू तुझ्यापासून आहेत. हे आजार, हे दुखणं, हे सर्व प्रभू हे तुझ्या गौरवासाठी आहेत. आणि एक सुंदरचं आरोग्य त्यांना तू दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. पुन्हा एक बार प्रभू तुझ्या सेवेसाठी, तुझ्या वचनाला तत्पर राहण्यासाठी प्रभू त्यांच्यामध्ये तुझी कृपा केलीस प्रभू. त्यांना तू इथपर्यंत घेऊन आलास. तुझं वचन प्रभू त्यांच्या मुखाद्वारे तू आमच्यापर्यंत पोहोचवलंस प्रभू. तुझी दया, तुझी कृपा आम्हा प्रत्येकावर ठेवली, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण हा स्वर्गीय मानना प्रभू आम्हाला तू घरापर्यंत पोहोचवतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तू आशीर्वादित कर. ते समजण्यासाठी प्रभू आम्हाला प्रत्येकाला प्रभू समजणार आमच्यापर्यंत. कारण देवा तुझं वचन सांगतं की जो कोणी ज्ञानाने उन्हा आहे त्याने मचकडे मागा. आज प्रभू त्याच ज्ञानाची प्रभू आम्ही हाक मारत असताना प्रभू आम्हा प्रत्येकाला कृपेने तुझ्या ज्ञानाने भर अशी तुला विशेष प्रार्थना करतो प्रभू. वाढत्या प्रभू उन्हामुळे, वाढत्या गरमीमुळे प्रभू आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होत असताना प्रभू आम्हा प्रत्येक प्रिय लेकरांची काळजी घे. तुझे सेवक इतरत्र जात असताना प्रभू हे सर्व उन्हापासून प्रभू, वाईट गोष्टीपासून त्यांचं रक्षण कर. आणि देवा आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपाने आणि तुझ्या आरोग्याने प्रत्येकाला तू भर अशी तुला विशेष प्रार्थना करतो. त्या गाणा
काही चुकून मागितलं असेल दैनंदिनपणे क्षमा कर प्रभू. जसं दिवसभर सांभाळस प्रभू तशी आजची रात्र किती तुझ्या हाती आम्ही प्रत्येक जण सोबत प्रभू. आता इथून पुढे परमेश्वरा तुझे सेवक इच्छितकडे जात असताना प्रभू त्यांच्या मार्गात तू हो, त्यांच्या सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादाचं कर प्रत्येक ठिकाणचं. आणि देवा तुझ्या नावाचा गौरव त्यांच्याद्वारे त्यांच्या परिवाराद्वारे होऊ दे अशी तुला विशेष प्रार्थना करतो प्रभू. मी माझा परिवार तुझ्या हाती समर्पित होत असताना प्रभू प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर, प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने भर अशी तुला विशेष प्रार्थना करतो प्रभू. आणि परमेश्वरा हे सर्व गोष्टी तू आम्हाला दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाने धन्यवाद देतो. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू मी तुझ्या रक्षणे हाती सोडतो प्रभू. ही लहान नम्र प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू ख्रिस्ताद्वारे मागतो म्हणतो त्याद्वारे आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि तसे आमच्या वासून तसेच पावसाची नावे असतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त का जयकार. आमेन. 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 हो, ते आम्ही बरोबर ही प्रार्थना